नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते. इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र आणि पाठाचं नाव आहे संविधानाची वैशिष्ट्ये. बालमित्रांनो, मागील 2 पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास केलाय. त्याचप्रमाणे भारताच्या संविधानाची जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेतल्या काही संज्ञा ज्या आहेत त्याही आपण समजून घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ बघा, समाजवादी, सार्वभौमत्व, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या ज्या काही संज्ञा आहेत या पहिलं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या संविधानाची निर्मिती ही विविध स्रोतांपासून झालेली आहे. म्हणजे काय, तर आपल्या संविधानकारांनी हे संविधान तयार करताना जगातल्या अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि त्याच्यातील ज्या चांगल्या तरतुदी होत्या त्या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. पण असं करताना सुद्धा त्यांनी त्या तरतुदीमध्ये भारतीय परिस्थितीशी सुसंगत असे बदल करून तो बदल जो आहे किंवा त्याचं जे तत्व आहे ते आपल्या संविधानात समाविष्ट केलेलं आहे. कोणकोणत्या गोष्टी घेतल्या संविधान तयार करताना, तर भारत सरकारचा जो 1935चा कायदा होता त्याच्यामध्ये संघराज्य व्यवस्था होती. त्याचप्रमाणे ब्रिटिशांचं जे संविधान होतं त्याच्यामध्ये संसदीय शासन पद्धती, एकेरी नागरिकत्व किंवा संसदीय विशेषाधिकार, द्विगृही कायदेमंडळ या बाबी घेतल्या. अमेरिकन संविधानातून मूलभूत हक्क, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य घेतलं. आयर्लंडच्या संविधानामधून शासनाच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व घेतली. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत घेतली. कॅनडाच्या संविधानामधून आपण केंद्र प्रबळ असलेले संघराज्य किंवा शेषाधिकार केंद्राकडे सोपवण्याची तरतूद हा भाग घेतला. ऑस्ट्रेलियन संविधानातून आपण समवर्ती सूची, त्याचप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे मुद्दे घेतले. जर्मनीचे वायमर संविधानामधून आपण आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करण्याची तरतूद घेतली. सोव्हिएत संविधानामधून आपण मूलभूत कर्तव्य, प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे तत्व घेतलं. दक्षिण आफ्रिकेच्या संविधानामधून आपण घटना दुरुस्तीची पद्धत घेतली. फ्रान्सच्या संविधानामधून आपण गणराज्य आणि त्या प्रास्ताविकातली जी आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व जी घेतली ती फ्रान्सच्या संविधानातून घेतलेली आहे. तर जपानच्या संविधानामधून आपण कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत हे तत्व घेतलेले आहे. म्हणजे अशा अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास करून आपलं संविधान तयार केलेलं आहे. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपली हे जे संविधान आहे ही लिखित घटना आहे. म्हणजे भारताची राज्यघटना लिखित स्वरूपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार, कोणाची काय कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदाहरणार्थ, एकच व्यक्ती 3 वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही विस्तृत राज्यघटना आहे. जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना भारतीय राज्यघटना ही व्यापक आणि विस्तारित स्वरूपाची आहे. आपल्या घटनेमध्ये 395 कलमे आणि 9 परिशिष्टे आहेत. केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. आणि त्यामुळे आपली राज्यघटना जी आहे ती जगातील इतर देशांच्या तुलनेत
विस्तृत स्वरूपाची आहे. मग आपलं हे संविधान एवढं विस्तृत होण्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या? तर पहिलं म्हणजे आपल्या देशाचा मोठा भौगोलिक विस्तार आणि विविधता. दुसरं म्हणजे 1935च्या कायद्याचा संविधानावर पडलेला प्रभाव. केंद्र व राज्यासाठी एकच संविधान अपवाद जम्मू काश्मीर आणि संविधान सभेमध्ये कायदे पंडितांचे असलेले प्राबल्य. या एवढ्या गोष्टींमुळे आपलं संविधान जे आहे ते अतिशय विस्तृत असं झालेलं आहे. संघराज्य. संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मोठा भूप्रदेश आणि लोकसंख्येच्या बाबतीत आज जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो, तर विस्ताराच्या बाबतीत जगात भारताचा 7वा क्रमांक लागतो. देशाचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. पूर्व पश्चिम लांबी 2,933 किलोमीटर आहे, तर उत्तर दक्षिण लांबी ही 3,214 किलोमीटर आहे. एवढ्या मोठ्या देशाचा राज्यकारभार करणे हे खूप अवघड आहे. मोठी लोकसंख्या व भूप्रदेश असणाऱ्या देशांना एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे कठीण आहे, कारण त्यांना दूरवरच्या प्रदेशाकडे फारसे लक्ष देता येत नाही. त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा राज्यकारभारात सहभागी करून घेता येत नाही. आणि त्यामुळे त्यांचे जे प्रश्न असतात ते प्रश्न सोडवताना सुद्धा असंख्य अडचणी येतात. आणि म्हणूनच देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा, सर्व घटकांकडे व्यवस्थित लक्ष देता यावे आणि त्यांच्या प्रतिनिधींना राज्यकारभारात सहभागी होता यावे, म्हणून देशाचा कारभार 2 पातळ्यावरून केला जातो. या 2 स्तरावर राज्यकारभार चालणाऱ्या पद्धतीला संघराज्य पद्धती असं म्हणतात. संघ शासन किंवा केंद्र शासन, राज्य शासन किंवा घटक राज्य, म्हणजे या 2 स्तरावर ही पद्धत चालते. पहिला आहे संघ शासन किंवा केंद्र शासन आणि दुसरा आहे राज्य शासन किंवा त्याला घटक राज्य असंही म्हणतात. मग यांची कर्तव्य काय आहेत? तर संपूर्ण देशाचं संरक्षण करणे, परराष्ट्राशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी जी आहेत ती मध्यवर्ती शासन संस्था शासन जे आहे ते पार पाडते. चलन व्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार ही कामे केंद्र शासनाला करावी लागतात. तर देशातील रोजगार, शिक्षण, व्यक्तिगत कायदा, आर्थिक व सामाजिक नियोजन याचीही जबाबदारी केंद्र शासनावरच असते. आणि त्या प्रदेशाचा एखाद्या प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन म्हणतात. उदाहरणार्थ आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार, आता आपण महाराष्ट्रात राहतो, मग महाराष्ट्राचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन असे म्हणतात. राज्य सरकारचे स्वरूपही केंद्राप्रमाणेच असते. राज्यात पंतप्रधानाप्रमाणे मुख्यमंत्री हा सरकारचा कार्यकारी प्रमुख असतो, तर राज्यपाल हा राष्ट्रपतीप्रमाणे घटनात्मक प्रमुख असतो. गरज पडल्यास राज्याचे शासन केंद्राद्वारे बरखास्त केले जाऊ शकते. भारताची फाळणी, हिंदू मुस्लिम दंगे अशा कारणामुळे केंद्रीय सरकार तुलनेने सशक्त ठेवण्याची गरज ही घटनाकारांना भासली. त्याचप्रमाणे राज्य आणि संघराज्य फुटू नयेत यासाठी
केंद्र सरकारकडे हे जादा अधिकार देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर कायदे करून परस्पर सहकार्याने कार्य करणाऱ्या शासनाला किंवा त्यांच्या कार्यपद्धतीला संघराज्य असे म्हणतात. म्हणजे काय की देशामध्ये केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकार अशा दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर कायदे करून आपल्या देशाचा कारभार चालवला जातो आणि त्या कार्यपद्धतीला संघराज्य असं म्हणतात. आता यांची अधिकार विभागणी कशी असते ती आपण बघूया. या दोघांनाही संविधानाने विषय आणि अधिकार वाटून दिले आहेत. म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांनाही विषय अधिकार वाटून दिले आहेत आणि त्यानुसार कायदे करण्याचा अधिकार त्यांना आहे. मग ते अधिकार कोणते आहेत? कोणते अधिकार केंद्राकडे आहेत, कोणते अधिकार राज्याकडे आहेत ते आपण आता समजून घेऊ. आपल्या संविधानाने 3 सूची तयार केलेल्या आहेत. एक आहे संघ सूची, दुसरी आहे राज्य सूची, तिसरी आहे समवर्ती सूची. संघ सूचीमध्ये सध्या 100 विषय असून मूळ घटनेमध्ये 97 विषय होते. तर राज्य सूचीमध्ये सध्या 61 विषय असून मूळ घटनेमध्ये 66 विषय होते. तर समवर्ती सूचीमध्ये सध्या 52 विषय असून मूळ घटनेमध्ये 47 विषय होते. त्याचप्रमाणे शेषाधिकार. या व्यतिरिक्त जर एखादी नवीन समस्या आली, नव्याने विषय निर्माण झाला, तर त्यावर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला असतो आणि त्याला शेषाधिकार असं म्हणतात. आता ह्या होतं काय की ह्या पद्धतीमुळे देशातील सर्व घटकांना, अगदी अल्पसंख्याक किंवा स्त्रियांनाही राज्य कारभारात सहभागी करून घेता येते. देशातील अतिदुर्गम भागाकडेही लक्ष देता येतं. त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास साधला जातो. आपण पाहिलं की भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप झाल्यामुळे राज्य शासन आणि केंद्र शासन यांना वेगवेगळ्या विषयांवर कायदे करता येतात. मग आता त्या वाटपातील कोणते विषय कोणाकडे आहेत ते बघू. संघ शासनाकडचे विषय. संघ शासनाकडे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता, चलन व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी विषय आहेत. तर राज्य शासनाकडील विषय, त्यांच्याकडे शेती, कायदा, सुव्यवस्था, स्थानिक शासन, आरोग्य, तुरुंग प्रशासन इत्यादी आहेत. आता याशिवाय रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा, शिक्षण या ज्या गोष्टी आहेत यांचे कायदे करण्याचे अधिकार हे दोन्ही शासनांसाठी आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि संघशासित प्रदेश. भारतामध्ये एक संघ शासन, 29 राज्य शासन किंवा घटक राज्य आणि 7 संघशासित प्रदेश आहेत. आता संघशासित प्रदेश म्हणजे काय की संघशासित प्रदेश म्हणजे त्या प्रदेशांवर संघ शासनाचे नियंत्रण असते. मग असे प्रदेश कोणते आहेत? तर ते आहेत नवी दिल्ली, दमण, दीव, पुदुच्चेरी, चंदीगड, दादरा नगर हवेली, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप. हे प्रदेश जे आहेत हे संघशासित आहेत. त्या ठिकाणी केंद्र किंवा संघ शासन राज्यकारभार बघते आणि म्हणून त्यांना संघशासित प्रदेश असं म्हटलं जातं.
घटक राज्ये. घटक राज्ये की या ठिकाणी प्रत्येक घटक राज्याचं स्वतःचं असं शासन आहे आणि त्याला राज्य शासन असं म्हणतात. प्रत्येक राज्याचा राज्यकारभार हे ते राज्य शासन पाहत असते. प्रत्येक घटक राज्याची स्वतःची राजधानी असते. उदाहरणार्थ आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे त्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. आपल्या ईशान्येकडे, भारताच्या ईशान्येकडे 7 राज्य आहेत बघा. ती 7 राज्य कोणती ते आपण बघूया आणि त्यांची राजधानी कोणती ती बघूया. एक आहे अरुणाचल प्रदेश आणि त्याची राजधानी आहे इटानगर. नंतर आहे आसाम, त्याची राजधानी आहे दिसपूर. नंतर आहे नागालँड, त्याची राजधानी आहे कोहिमा. नंतर आहे मेघालय, त्याची राजधानी आहे शिलाँग. तर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ, आगरतळा आणि मिझोरामची राजधानी आहे ऐजॉल. ही जी राज्य आहेत ती भारताच्या ईशान्य कोपऱ्यात वसलेली आहेत आणि त्यांचा उल्लेख 7 सिस्टर असाही केला जातो. संसदीय शासन पद्धती. आपण संसदीय शासन पद्धतीच का स्वीकारली? भारताने या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारण आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे की ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती आणि ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार सुरू करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे संसदीय शासन पद्धती हा खरं तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे आणि त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. दुसरं म्हणजे संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली आणि संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले. तिसरं की संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा आणि विचार विनिमयाला मोठा वाव असतो. सार्वजनिक हितांच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते. या चर्चेमध्ये विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातल्या त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात आणि यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. हे संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत जिथे संसदेला म्हणजेच कायदे मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात. भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. म्हणजेच मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाबद्दल लोकसभेतील खासदार प्रश्न विचारू शकतात आणि मंत्र्यांना त्यांना उत्तर द्यावं लागतं. बालमित्रांनो, इथे तुम्हाला काही चित्र दाखवलेले, 100ची नोट आहे आणि काही बोधचिन्ह दाखवलेली आहेत. ही आपण त्यांचा बघा, त्याचं निरीक्षण करा. आता ही 100 रुपयाची नोट आहे बघा. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर ह्या ज्या नोटा आहेत, आपण मगाशी बघितलं की चलन व्यवस्था जी आहे ते केंद्र सरकारकडे आहेत, कारण हा संघसूचीमधला विषय आहे. मग इथे तुम्ही बघितलं तर दिलेलं आहे केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत, म्हणजेच या नोटा ज्या आहेत या संघ शासनाकडून तयार करण्यात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी जर बघितलं तर दिलेलं आहे इथे भारतीय रेल असं म्हटलेलं आहे, म्हणजे ही सेवा ही संघ शासनाकडूनच दिली जाते. पण या 2 चित्रात जर आपण बघितलं तर दिलेलं आहे की महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, म्हणजे ही जी सेवा आहे ही राज्याकडून दिली जाते. जसं इथे बघितलेलं आहे आपण की तिथे दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परिवहन, तसंच
आपण जर बघितलं तर ज्या गव्हर्नमेंट्स असतात, उदाहरणार्थ कर्नाटका किंवा तामिळनाडू, त्या गव्हर्नमेंटने ज्या सोयी दिलेल्या असतात, ज्या सुविधा पुरवलेल्या असतात, त्या ठिकाणी अशा प्रकारची नोंद दिसते. पुढचं आपल्याला वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था. भारतीय संविधानाने न्याय व्यवस्था स्वतंत्र ठेवून खूप महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. कारण काही प्रश्न जे आहेत ते आपापसात सोडवले जाऊ शकत नाही, मग तेव्हा न्यायालयाचा आधार घेतला जातो. मग त्यावेळेला न्याय देताना न्यायालयावर कोणत्याही प्रकारचे दबाव येऊ नयेत म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच न्यायाधीशांची नेमणूक ही शासनातर्फे होत नाही, तर न्यायाधीशांची नेमणूक ही राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे न्यायाधीशांना सहजासहजी पदावरून दूरही करता येत नाही. एकेरी नागरिकत्व हे आपल्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. भारतामध्ये एक नागरिकत्व पद्धत संविधानाने आपल्याला बहाल केलेली आहे. म्हणजे भारताचा रहिवासी असेल तर त्यास भारतीय हे एकच नागरिकत्व. भारतामध्ये राज्य आणि संघ यासाठी वेगवेगळे नागरिकत्व दिलं जात नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा संघराज्यच आहे, परंतु त्या ठिकाणी राज्याचं नागरिकत्व आणि संघराज्याचं नागरिकत्व या दोन वेगवेगळ्या कल्पना मांडल्या आहेत. म्हणजे एका राज्यातील नागरिकाला संघराज्याच्या संदर्भात सुद्धा नागरिक मानलं जातं, पण दुसऱ्या राज्यात मात्र त्याला नागरिक मानलं जाईलच असं नाही. ते त्या राज्याच्या कायद्यावर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपलं आता समजा तुम्ही महाराष्ट्रात राहता, बरोबर, आणि तुम्ही भारतात राहता, भारतातल्या महाराष्ट्रामध्ये राहता, मग आपल्याकडे एकच सिटिझनशिप आहे ते म्हणजे भारतीय. पण अमेरिका किंवा स्वित्झर्लंड या ठिकाणी असं नाहीये. त्या ठिकाणी त्या अमेरिकेमधल्या जर एखाद्या राज्यात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला दुसऱ्या राज्यात राहायचं असेल तर त्या राज्याचं नागरिकत्व घ्यावं लागतं. त्याला दुहेरी नागरिकत्व म्हटलं जातं. पण आपल्याकडे आपण आपल्या भारतामध्ये संघराज्यात्मक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, तरी सुद्धा केंद्राचं आणि घटक राज्याचं असं वेगवेगळं नागरिकत्व देण्यात आलेलं नाही. म्हणजे आपल्याला एकच नागरिकत्व आहे भारताचं. असं नाही मी महाराष्ट्रात राहते म्हणून मला भारताचं नागरिकत्व अधिक महाराष्ट्राचं नागरिकत्व, किंवा एखादी व्यक्ती दिल्लीत राहत असेल तर त्याला भारताचं नागरिकत्व अधिक दिल्लीचं नागरिकत्व असं नाही. तुम्ही कुठल्याही देशातले असा, कुठल्याही राज्यातले असा, तुम्हाला एकच तुम्ही कोणात भारतीय. पण अमेरिका आणि स्वित्झर्लंड या प्रदेशामध्ये मात्र तशी तरतूद नाही. त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व ठेवण्यात आलेले आहे. मग आपण हे एकेरी नागरिकत्व का घेतलं तर राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पद्धत आपण स्वीकारलेली आहे. पुढचं आहे वैशिष्ट्य म्हणजे संविधानातील बदलांची पद्धत. तुम्हाला माहिती आहे बाळांनो की काळानुसार आपल्याला काही गोष्टीत बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. मग हीच गोष्ट जी आहे ती संविधानाला लागू होते. म्हणजे काळानुसार परिस्थितीनुसार संविधानामध्ये सुद्धा बदल करावा लागतो किंवा दुरुस्ती करावी लागते. पण अर्थात संविधानामध्ये वारंवार जर दुरुस्ती केली तर देशात अस्थैर्य निर्माण होते. आणि म्हणूनच कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा यासाठी
भारताच्या संविधानातच संविधानातील बदलाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे. म्हणजे संविधानातच लिहिलेलं आहे की जर एखादी गोष्ट बदलायची झाली तर ती कशा प्रकारे बदलायची याची संपूर्ण प्रक्रिया संविधानातच देऊन ठेवली आणि त्यामुळे तो जो बदल करायचा आहे तो त्याच प्रक्रियेने करावा लागतो. आणि ही जी संविधान बदलाची प्रक्रिया आहे ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती फार कठीणही नाही पण अति सोपीही नाही. म्हणजे महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी विचार विनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे आणि सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकताही या प्रक्रियेमध्ये आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे संविधानाचा योग्य तो मान राखला जातो. पुढे आहे आपलं वैशिष्ट्य म्हणजे संविधानाचं निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाविषयी आपण वर्तमानपत्रात वाचतो की लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी जे आहेत ते पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. मग या निवडणुका खुल्या आणि निर्भीड वातावरणात व्हाव्या. नागरिकांवर कोणताही दबाव न येता त्यांना योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता यावं यासाठी त्यांनी निवडणूक आयोगाची स्थापना केली. कारण जर शासनाने या निवडणुका घेतल्या तर खुले आणि न्याय्य वातावरण मिळेलच याची खात्री नसते आणि म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे आणि ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय. भारतातल्या सगळ्या महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते. आणि ह्या निवडणुका खुल्या वातावरणात न्याय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी सुद्धा निवडणूक आयोगावर असते आणि यासाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले सगळे नियम हे नागरिकांना आणि प्रतिनिधींना पाळावे लागतात. त्यालाच आपण म्हणतो आचारसंहिता. म्हणजे काय की निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये याचे नियम अगोदर ठरवले जातात. मग हे निवडणूक आयोग अजून कोणती कर्तव्य करतं तर पहिलं म्हणजे मतदार संघ आखणे. आता मतदारसंघ म्हणजे काय तर विशिष्ट क्षेत्रातील मतदारांचा गट जो विधिमंडळाचा प्रतिनिधी निवडून देणार असतो त्याला म्हटलं जातं मतदार संघ. दुसरं आहे मतदार यादी तयार करणं. तुम्ही बघितलं असेल कित्येक वेळा गव्हर्नमेंटचे लोक जे आहेत ही मतदार यादी जी आहे ती दुरुस्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये येतात. तिसरं आहे राजकीय पक्षांना मान्यता देणं. चौथं आहे निवडणूक चिन्हे ठरवणं. कोणी कोणतं चिन्ह वापरायचं हे ठरवण्याचं काम सुद्धा निवडणूक आयोग करतं. उमेदवारांचे अर्ज तपासणं म्हणजे उमेदवाराने दिलेली माहिती योग्य आहे की नाही, तो खरोखर या निवडणूक लढवण्याला पात्र आहे की नाही त्याच्या अर्जाची तपासणी करण्याचं काम निवडणूक आयोग करतं. निवडणुका पार पाडणे खुल्या आणि निर्भीड वातावरणात निवडणुका पार पाडणे व त्यासाठी करायची जी तयारी आहे ती सगळी तयारी करण्याचं काम हे निवडणूक आयोग करतं. त्याचप्रमाणे उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे ही जबाबदारी सुद्धा निवडणूक आयोगावर आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी तिथे असलेल्या फीडबॅक फॉर्मची लिंक भरायची आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहायची आहेत. बालमित्रांनो,
हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत, पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.